कसा रोड आहे बाप्या? जबरदस्त ना गाड्या, नाद नाही करायचा रोडचा. पावसाळ्यात काय भारी वाटेल गाड्या, हे जबरदस्त. सगळे मसाले आहेत. मोठे खेकडे नाहीत, मळे नाहीत का? मळे मळे नाहीत. कसे किलो आहेत? 200 ला किलो. दीडशे. काय म्हणतो बाबा? पाठवत नाही. हे कबाड आमच्या वेळीचं होतं, हे नाही डिझाईनचं. भरण्या बिरण्या सगळं सगळं पहिलंच आहे. दादा गण कसा आहे? दादाचा डीजे.
नमस्कार दादा. नमस्कार दादा, कसं काय बरं आहे हा, ना? तर हे आमचे दादा आहेत, आमचे राजदादा. आणि जेव्हा आमच्याकडं लँडस्लाईड झाली होती, हा. म्हणजे पूर्ण जंगल पूर्ण खाली वाहून आलं होतं, तर आमच्याकडे त्यांच्याकडे वैरनं बोलतात आमच्याकडे, वैरनं बरोबर ना. बोलतो, हा, वैरनं बोलतो. तर त्या वैरण्यामध्ये दादा होतं. दादा मला सांगा की कसं तुम्हाला वाटलं, म्हणजे काय तुम्हाला कसं तुम्हाला माहिती होतं काय वैरणे सुटणार आहे, काय होणार आहे? वैरनं सुटणार होतं, पण त्याच्या पलीकडे काय होते, ते 2 पोरं तिकडे अडकली होती ते. बरोबर मग त्यांच्यासाठी मी काय करत होतो, प्रयत्न करत होतो, बरोबर तिकडनं ओरडत होतो बरोबर की बाबांनो तुम्ही तिकडे पळा. बरोबर दादा, पण ती काय पोरं पळाली नाही तर बरोबर ते त्याला ओढत होता, ते त्याला ओढत होतं. बरोबर दादा. आणि अचानक पाठीमागणं आलं, हां तसंच मला उचललं. बरोबर अखंडी उचललं, ते पार नेलं, म्हणजे पार तळाला नेलं मला. बरोबर म्हणजे मला त्याची काय सुध नाही. माझं छाती बिती कुठं, तोंड कुठं, नाक कुठं, डोळं कुठं, काहीच मला माहिती नाही. हां फक्त आई काळसरीचं आपलं नामस्मरण बरोबर. घेतलं. बरोबर म्हटलं जाऊ दे, कुठपर्यंत जाईल तिथपर्यंत येऊन राहील तिथपर्यंत गेलो. बरोबर पण देवानं मला बाहेर कुठेतरी कुठं बाजूला निघून आपलं सुखरूप आपला ठेवलं. बाजूला साईडला काढलं. म्हणजे देवाची कृपा एक प्रकार. बुडकावण्याचं मासं कसं वाटतात आणि खूप भारी वाटतं आहे मारायला. हे आपलं धरण आहे, खूप मस्त. आता एक बुडकावून लावलं आहे, एका बुडकावण्यामध्ये आपले एवढे भेटले मासे. आता आपण अजून थोडंफार काहीतरी लावूया आणि मस्त. चला बुडकावून काढूया. हो काय किती गावलं.
हे बघा बोडकावण्याच्या पितुळ्या आणि बिदुर्या कशा वाटल्या सांगा. आणि गावाची खरी जी मजा आहे कशी वाटते तुम्हाला मला हे पण सांगा. आणि हा व्हिडिओ मी बबन मामासाठी बनवतो आहे, आमच्या गोळे मामासाठी, की बघा मामा गावाला कशी मजा आहे. बुडकावून कसं लावायचं, बुडकावून असं लावायचं.
हा बोला ना बोला ना. भाकरी खेकडे आणले आहे. 7320. हा बोला ना. कसला मोठा खेकडे कोणी आणि हा हा बोला ना. कसली असली दादा काय ते काय पावती देतात किती पावती देतात की नाव देणार की आता सगळे देणार आहे ते सगळ्यांनी सगळे दिले सगळ्यांनी दिले वर्गाने 5,000 नाही मंदे बाय बाय कर बाय बाय आयो बाय बाय कर बघा मंदे आहे आणि सोने आहे बाय बाय करते दोघी जणी आहे ना. हे आमच्या रश्याला कढीपत्ता रस्सा आता मला तिथला चपचे त्यानं मोठा रस्सा फुटू नये म्हणून जिजे आमच्या बेसन टाकलंय बरोबर जिजे नाही कुठू नाही अगं तवाच की बघितल्यात मी घरी मागाशी राहण्यात आली तवा चुलीला जेवण अगं ते आलं चमचे तेवढं जिजे घडं बघ बघू हा बाबा तुझं मुंडकं दिसतंय खेकड्यांचं नाग हा मध्ये ठेवा मला काढून रशाईला नाही चटणी द्यायला वा 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 जिजे काय कलर दिसतोय घरात कुठं ठेवून बाहेर गेले असतील त्याने केला असेल आपला म्हणजे आली वाय फिरून आहे ना म्हणजे आपलं बरं आहे ना. 5च्या आयुष्यामध्ये काय फिरायचं मस्त पैकी कढीपत्ता दाबून टाकला आम्ही आहे ना उकडचा आहे नांगा तरी खा बाहेर बसलो असतो मस्त खाल्लं असतं गाड्या त्यांना भरून का नाही दिले खेकडे खेकड्यांचा रस्सा खाशील कसा खाशील कसा नाही बर अशी फोडणी द्यायची एकदम मस्त कसं जिजीने फोड त्याच्यामध्ये आहे तडका दिला ना जिजीने 26 तारखेला बोलव त्याला खेकड्याचा रस्सा चुलीला जेवण असा खमंग वास आला ना जिजे असा रस्साचा गोळे मामाला भेटला बरे का